जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील परिस्थिती पिण्याच्या पाण्याची अतिशय गंभीर आहे। गेल्या 2 महिन्यापासून पंकज कंसे हा राजुरीचा युवक स्वखर्चाने मोफत पाण्याचा पुरवठा करतोय। शिवाय हे पाणी अतिशय स्वच्छ आहे। ह्या गोरगरीब जनतेचा पंकज कंसे हा युवक दुवा घेतोय। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला तरी या लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही। या परिसरातील लोक जन्माला इकडे आलीत हा यांचा दोष आहे का? राज्य सरकारने केंद्र सरकारने यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वास्तविक कायमस्वरूपी सोडवायला हवा। परंतु राज्यकर्ते, सत्ताधारी मंडळी, आमदार, खासदार ही सगळी मंडळी हा प्रश्न सोडवायला आणि प्रशासन सुद्धा प्रश्न मार्गी लावायला कमी पडलेला आहे। आज या लोकांची आपण परिस्थिती पाहतोय। इकडे प्यायला पाणी नाही, टँकरची वाट पाहत आहेत। आपल्यासोबत एक ज्येष्ठ दादा आहेत। दादा, काय सांगाल, इकडे पिण्याच्या पाण्याची कशी गैरसोय आहे आणि काय सोय झाली? अत्यंत गंभीर आहे पिण्याची पाण्याची। पाणी कुठून येतं? राजुरीहून येतं। कोण देतं पाणी? कंसे। शासनाचा टँकर येत नाही का? येतो। ते पाणी येत असताना हे पाणी काय घेता? ते कधीतरी पाणी नाही, 15 दिवसांनी, 3 आठवड्यांनी। म्हणजे शासनाचा टँकर वेळेवर येत नाही? वेळेवर नाही। आता कंसेकडून जो पाण्याचा पुरवठा होतो हे पाणी स्वच्छ असतं? हो, अत्यंत स्वच्छ। मग शासन तुम्हाला पाणी पुरवायला कमी पडतंय काय? तुमच्या भावना? कमी पडतं। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली तरी प्यायला पाणी नाही। जर शासन प्यायला पाणी देत नसेल तर हे राज्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांचा उपयोग काय? काय करणार? फक्त निवडून द्यायचं? निवडून द्यायचं। प्रश्न जैसे ते तसे। असा एखादा युवक कामाला येतो, तो कुठेतरी दुवा घेतो, काय तुमच्या पंकजला काय आशीर्वाद? आशीर्वादच आहे, परमेश्वराचे आशीर्वाद आहे। तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत? 10 माणसांना पाणी हे टँकरमधूनच मिळतं? हो। दुसरी पर्याय काय व्यवस्था नाही? आहे पण घाण पाणी। शेतामध्ये काय पिकतं का? शेतीच नाही? शेती आहे। काय शेतामध्ये? कोरडवाहू। हा, कोरडवाहू। आता शासन म्हणतंय की इकडे आम्ही शेतीसाठी पाणी देऊ, इकडचे प्रश्न मार्गी लावू। प्रश्न काय मार्गी लागत नाही। आता लोकसभेची निवडणूक झाली, काय वाटतं तुम्हाला, ही राजकारणी मंडळी फसवत आहेत का? नक्कीच फसवतात। पठारला डोंगरावर पाणी आणणं आणि तिकडं कर्जतला जाणं अवघड आहे। आपण पाहतोय जुन्नर तालुक्यामध्ये कुकडी प्रकल्पामध्ये 5-6 धरणं आहेत। या धरणाचं पाणी पूर्व भागामध्ये जातं। ह्या पठारावर पाणी येत नाही। इच्छा असेल तर मार्ग निघतो, परंतु या सरकारची आणि या नेत्यांची खरोखरच इच्छा आहे का? आता नवीन ज्यावेळेस पाणी वाटपाचं वेगळं नियोजन होईल त्यावेळेस इकडे पाणी द्यायचं व्यवस्था करू असे सगळेच पुढारी सांगतायत। प्रत्यक्षात मात्र विषय मार्गी लागत नाही। आज लोक पाण्यासाठी वणवण करतायत। टँकरची सकाळी 9 वाजल्यापासून वाट पाहतायत। पंकज कंसे नावाचा एक युवक या सगळ्या मंडळींना एक धावून आला आणि त्यांना साथ देतोय। पंकज भाऊंना मनापासून धन्यवाद। आपल्यासोबत इतर कोण सहकारी आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूयात। सर, काय सांगाल, या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय असताना पंकजनी पुढाकार घेतला, टँकर सुरू केला, स्वतःचं मोठं योगदान आहे, इकडे शासनसुद्धा कमी पडतंय। अनेक गावामध्ये हे जुन्नर तालुक्याचं टोकाचं गाव, या गावामध्ये पाऊस फार कमी पडतो आणि उन्हाळ्यामध्ये दरवर्षी पाण्याची टंचाई तयार होते। यावर्षी मार्च महिन्यापासूनच मार्च, एप्रिल, मे महिना संपत आला, परंतु पाण्याची इतकी मोठी टंचाई आहे की प्रादेशिकचं पाणी पाईपलाईन आहे, परंतु ते पाणी 8-8 दिवस येत नाही। अनेक वेळा शासकीय पातळीवर विनंती केली तर ते म्हणतात आम्ही गावठाणामध्ये टँकर देऊ शकत नाही। टँकर फक्त का गावठाणामध्ये का नाही? ते म्हणजे गावामध्ये प्रादेशिकची पाईपलाईनची योजना आहे, पाणीच येत नाही ना, आणि त्याला सुद्धा 8-8 दिवस पाणी येत नाही। आणि सरकारी टँकर हा कधीतरी येतो, पाणी पुरेसे मिळत नाही। उन्हाळ्या दिवसामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे, पाणी जास्त लागतं। प्रत्येक घरामध्ये 5-6 लोक असतात कमीत कमी, आणि त्यामुळे पंकज भाऊ कंसे हे आपल्याला मोफत पाणी देतात। जवळजवळ दररोज 2 टँकर देतात हे पठारावर, आणि
ज्या पंकजभाऊ कणसेंनी ही पाण्याची सध्या आमची जी गरज आहे ती भरून काढलेली आहे, त्यांना द्यावे एवढे धन्यवाद फार थोडेच आहे. कारण की शासन कमी पडलं, प्रशासन कमी पडलं, त्यावेळेस मदतीसाठी पाणी टंचाईसाठी पंकजभाऊ कणसे धावून आले. त्यामुळे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने किंवा आमचे हे तरुण मंडळ आहे त्यांच्या वतीने आम्ही त्यांचं खूप आभार मानतो, अभिनंदन करतो. अधिकारी पदाधिकारी तुम्ही जे सत्तेवर बसलेले आहेत, तुमच्या ह्या खुर्च्या फक्त उभवायला नाहीत, ह्या जनतेला जर आपण पाणी देऊ शकत नसू तर तुमच्या खुर्च्यांचा उपयोग तरी काय? आता हे दादा सांगतायत की हे गावठाण असल्यामुळे शासनाचा टँकर येत नाही, इथं प्रादेशिकचं पाणी दिलं जातं म्हणून. जर पाणीच येत नसेल तर ह्या लोकांनी करायचं काय? BDO आपण कार्यक्षम अधिकारी आहात असं स्वतःला म्हणून घेता, कदाचित असाल, पण या लोकांच्या व्यथा आहे का? या तालुक्याचे आमदार अतुल बेनके, या विभागाचे खासदार अमोल कोल्हे, आपण सुद्धा जर लक्ष घाला, ह्या जनतेचा दुवा घ्या. ही जनता आज अक्षरशः धाय मोकलते, आम्हाला पाणी द्या, पाण्यासाठी टाहो पडतोय. कणसेंनी जर ही व्यवस्था केली नसती तर ह्या लोकांनी कशा प्रकारे जीवन जगले असते? पाणी हा महत्त्वाचा घटक आहे, आणि जर पाणी वेळेवर मिळत नसेल तर या शासनाचं करायचं काय, असाही प्रश्न आहे. ताई, तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी पाण्याची गैरसोय आहे, पंकज भाऊंनी तुमची पाण्याची व्यवस्था केली, घाबरू नका, जे खरं आहे ते सांगा. हॅलो, बोला. आम्हाला पाणी येत नाही, रोज उन्हाचं तानाचं पाणी व्हावं लागते, फार दमलं नाही पाणी व्हावं, फार किती दमायचं, हापशाला पाणी नाही. मावशी घाबरली, ताई तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी तृप्ती संजय गुळवे. ऐन पाण्याची अभाव असल्या कारणाने, उन्हाळा भरपूर असल्या कारणाने आम्हाला पाण्याची सोय नव्हती, आणि पैलवान पंकजभाऊ कणसे यांनी आमची ती गैरसोय जी होती ती आमची भरून काढली. आम्हाला एकदाही पाण्याची टंचाई भासली नाही. त्याच्याबद्दल आम्ही सगळ्या महिला भगिनी त्यांचे आभार मानतो, आणि त्यांची उत्तरोत्तर उन्नती हो ही आम्ही अपेक्षा करतो. पाण्याची गैरसोय आहे. एकनाथ शिंदे गरिबांचा माणूस, गरिबांचा नेता आपण म्हणतो. शिंदे साहेब स्वतः ठीक आहे, तिकडे एवढे कोपऱ्यामध्ये लक्ष घालू शकत नाही, परंतु प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांची यंत्रणा आहे, आमदार खासदार आहेत, ही सगळी मंडळी काय करतायत? ही मंडळी आता पठार भागावरती तर जुन्नर तालुक्यातलं हे शेवटचं गाव आहे, आणि गुळंदवाडीच्या खाली जर गेलं तर 24 तास सगळ्यांना पाणी, आणि हे वंचित असलेलं गाव एकमेव जुन्नर तालुक्यातलं आहे. आणि त्या पाण्याची तर गैरसोय आहेच आहे. ते सगळेजण म्हणतात पाणी येतं, खालून पाणी येतं, खालून पाणी येतं, का 8-8 दिवस इथं पाणी नाही, गावठाणाला पाणी नाही, बारकाली पोर आहेत, उन्हामध्ये अक्षरशः नको नको झाली. आता माझ्या घरी सुद्धा आहे ना, आता 3 दिवस झाले पाणी नाही, तोंड धुवून घरचे दुकानावरती जातात, एवढी बिकट अवस्था आहे. पण हा माणूस, ह्या माणसाने, ह्या मित्राने माझ्या, का वेळोवेळी आम्हाला त्याची फोन केला का तो लगेच दुसऱ्या दिवशी येऊन आम्हाला पाणी पुरवतो, आणि आम्हाला खरोखर धन्यवाद द्यावा वाटतं सगळ्यांना. त्यांचा उलट आम्हाला सत्कार करायचा आहे, त्यांनी स्वतः इथे यावं अशी आमची अपेक्षा आहे. पण शासन दरबारी आणि इथं कुठल्याही पद्धतीचं आमच्या गावामध्ये किंवा सरपंच उपसरपंच कोणी असतील आत्ता जे आहेत ते पण त्यांनी आम्हाला कधी येऊन विचारलं नाही, तुमचं 4-4 दिवस झाले पाणी नाही येत, अमकं नाही येत, तमकं नाही येत, पाणी ॲक्च्युअली येतच नाही, आणि तुम्हाला पाणी आम्ही देतोय करतोय. एक काल प्यायचं पाणी आलं होतं, अक्षरशः अर्धा हंडा पाणी आलेले, 10 लिटर फक्त प्यायचं पाणी आलं. शासनाचा टँकर येतो का? शासनाचा टँकर एक पण आलेला नाही आतापर्यंत आमच्याकडे. कधी आमदार खासदार यांना आपण निवडून देतो, सरपंचांना निवडून देतो, सदस्यांना निवडून देतो, काय करतात ते? काय सांगता येत नाही आम्हाला, पण गावठाणामध्ये तर काय आलेलं नाही. ज्या मंडळींना आपण निवडून देतो ते आपले प्रश्न मार्गी लावतील, आपल्याला न्याय देतील, आपल्या अडीअडचणी सोडवतील, अशी आपली अपेक्षा असते. मतदान झालं की कोणी फिरकत नाही. नाही, बरोबर आहे ना, मतदान झालं तर कोणी फिरकत नाही असं म्हणण्यापेक्षा त्यांचं सगळ्यांचं भागलं, त्यांचं ते पदावरती बसले, त्याच्यानंतर सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं काय, व इथं पाणी नाही, 4-4 दिवस झाले पाणी नाही, किंवा कुठल्याच सोयी नाहीत किंवा काहीच नाही. बरोबर आहे. आता लोकसभेची निवडणूक झालेली आहे, कोल्ह्यांचे भागलं, आढळवांचे भागलं, आता कोण निवडून येईल तो काय प्रयत्न करेल. व तुम्ही काय सांगाल? इकडच्या पाण्याची गैरसोय आहे, पंकज कणसेंनी स्वतःच्या स्वखर्चामधून पाण्याचा टँकर सुरू केलेला आहे, शासन कमी पडतंय का? ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष होतंय का? आमदार खासदार सुद्धा इकडे लक्ष देत नाही का? प्रथमतः मी राजू डोंगरे, प्रथमतः पंकजभाऊ कणसे यांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो. कारण असं की यावर्षी असणारा दुष्काळ बघता अतिशय भयंकर दुष्काळ असल्या कारणामुळे पाण्याची सर्वत्र टंचाई आहे. शासन आपल्या ठिकाणी ठीक आहे, पंकजभाऊंनी पठार विभागाला अतिशय मोलाचा मदतीचा हात दिला. त्यांनी 2-1 महिने झाले असेल टँकर चालू होऊन त्यांनी अगदी फ्रीमध्ये मोफत पाण्याची सेवा स्वतःचे पैसे खर्च करून करतायत. त्यांचं पहिल्यांदाच स्वागत.
राहिला प्रश्न पाण्याचा, हा पाणी आमच्या पठार भागाला पहिल्यापासूनच खालच्या नेत्यांनी म्हणा, प्रशासनाला काय अधिकारी वर्ग आहे, नेत्यांना जे आपण निवडून देतो, सत्ताधारी खुर्चीवर बसणारी मंडळी, सत्ताधाऱ्यांना आपण जे निवडून देतो त्यांनी जनतेकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आणि नेत्यांनी पहिल्यापासून पठार भाग वंचित ठेवलेला आहे. आणि कोण नेता कामाचा, कोण नेता कामाचा असं कोणालाच म्हणता येणार नाही. कोणच कामाचा नाही, कामाचे नाही हाही भाग नाही. आता पंकज कंसे कामाचा का मग? बरोबर, सध्या तरी तेच आहेत. आणि टँकर ग्रामपंचायत शासनाचे टँकर येत आहेत, नाही असं नाही, त्यांचे टँकर चालू आहेत. शासनाचे जर टँकर येत आहेत तर मग कंसेंटच्या टँकरची गरज काय मग? अपुऱ्या लोकसंख्या शासनाची जबाबदारी नाही का? लोकांना प्रत्येक पर हेड पाणी किती लागतं? 50 लिटर, 100 लिटर, जनावरांना आंघोळीला, कपडे धुवायला, भांडी घासायला जबाबदारी नाही? हो, शासनाची निश्चित जबाबदारी, पण जनतेची तेवढीची का बोट. ते कोण आहे ग्रामसेवक? ताजबे ते काय पाहत नाहीत का मग? पाहतात ना. नाही असं नाही, सगळेच बघतात आपापल्या पातळीवर. दुखवायचं नाही कोणाला? का दुखवून काय करणार? काय करायचं परत? त्यांनी समजा दुखले तरी समजा काय होणार आहे? त्यांची जबाबदारी आहे. प्रश्न असा आहे, आज लोक जर पाण्यापासून तडफडत असतील तर त्यांची जबाबदारी आहे. ते काय मेहरबानी करतात का आपल्यावर? तेवढीच लोकप्रतिनिधीची जबाबदारी. मग लोकप्रतिनिधी काय झोपा काढतात का? लोकप्रतिनिधी काय करतात? आता सगळे इलेक्शन मध्ये गुंतलेत ना साहेब. हे महत्वाचं नाही, आता झाली निवडणूक, महत्त्वाचं आहे. पण सध्या ते पण इलेक्शन मध्येच गुंतलेत. अच्छा, म्हणजे तुम्ही आनंदी आहे? आनंदी तिकडे नाही. मतं मागा, आमचं होऊ दे असं नुकसान आनंदी नाही. पाणी हा प्रश्न 12ही महिन्याचा जटिल समस्या आहे पठार भागावरती. आणि ती सर्व नेत्यांनी, सर्व पक्षीय नेत्यांनी कुठलंही राजकारण न करता ती आणि परिसराची ही समस्या नक्कीच सोडवली पाहिजे. आपण पाहतोय सूर्य अक्षरशः आग ओकतोय. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील हा पठार भाग पाण्या वाचून वंचित राहिलेला आहे. सगळ्याच पक्षाची राजकीय मंडळी तुमचा प्रश्न सोडवू, तुम्हाला प्यायला पाणी देऊ, तुमच्या शेतीला पाणी देऊ असं सांगतायत, परंतु पाणी मिळत नाही. आपण इथे एक माऊली उभी आहे, टँकरची वाट पाहते, पाण्याच्या टाक्या या ठिकाणी उभ्या आहेत. आपण या ताईंचं म्हणणं जाणून घेऊया. ताई, तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. पंकज कंसे यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. शासन कुठे कमी पडतोय का? आणि तुम्हाला काय वाटतं? शासन नाही कुठे कमी पडत, पण दुष्काळ असल्यामुळे सगळ्याच गावामध्ये पाण्याची टंचाई आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. पाऊस नाही, अवकाळी दुष्काळ आहे, त्यामुळे पण पाण्याची टंचाई खूप आहे. म्हणजे शासन कमी पडत नाही? शासन करतं प्रयत्न, पाणी नसल्यामुळे ते पण कुठून आणणार ना पाणी? म्हणजे शासनाकडे पाणीच नाही, पंकज कंशांनी कुठून आणलं? काय काय आहे साठा, पण काही इच्छा असली का मार्ग निघतो. ग्रामसेवक असतो, सरपंच असतो, सदस्य असतात, पंचायत समिती असते, तहसीलदार असतात. ह्या सगळ्या लोकांनी पाऊस उघडल्यानंतर कुठल्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असते त्याचे प्रस्ताव द्यायचे असतात. त्यांची जबाबदारी आहे. त्याच कामाचा त्यांना पगार मिळतो. कोण आपल्यावर मेहरबानी करत नाही. तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. हां, तुम्ही सांग काय? सर, काय झालं माहिती का, नियोजन होत नाही यांच्याकडून. नियोजन होतं आहे का? शासकीय आहेत ना, यांना नियोजनच नाही झाले यांना, त्याच्यामुळं खूप गंभीर परिस्थिती. सरपंच, उपसरपंच बाकी काय करतात? आहे बरं का, पण त्यांना नियोजन नाही एवढं. काय नियोजन जमत नाही म्हणजे काय अपेक्षित होतं? आहे ना, तेवढं प्रमाणात पाणी यायला पाहिजे तेवढं येत नाही नळाला. काय चुकतंय? आता मागच्या वर्षी व्यवस्थित होतं, पण यावर्षी खूपच अवघड आहे. अवघड आहे. मी आता 4-5 वेळा मी टँकर घेतला विकत 1200 रुपयाचा. कुठून आणता? इथंच असा खाजगी घ्यायचा. काय म्हणजे तुम्ही या भागामध्ये जन्माला आले, हा तुमचा गुन्हा काय म्हणायचं नेमकं? कसं माहिती का, पंकज शेट वाटतायत, पण जेवढं वाटतात ठीक आहे, त्यांनाही मर्यादा आहे. त्यांच्या मर्यादा आहे, त्यांना लिमिट आहे. आता माझे 5,000-6,000 लिटर टाकी, पण 1000 लिटर पुरत नाही ना मला. अच्छा, पण देतंय त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी? शेवटी त्यांची ही आपल्याला मदत आहे. नाही, त्यांचे पण उपकार आहेत ना, शेवटी त्यांना पण एक दया आली आपली पठारभागची. आपण पाहतोय या ठिकाणी पंकज कंसे ज्या पद्धतीनं लोकांना सहकार्य करतात, खरोखरच या जनतेच्या वतीनं पंकज कंसे यांना सॅल्यूट आहे. पंकजराव, फक्त एकच विनंती आहे, तुम्ही हे पाणी पुरवठा करत असताना कुठलीही स्वार्थ भावनेत ठेवू नका. जनतेची सेवा करत राहा. ह्या जनतेचा सेवा तुम्हाला नक्की चांगल्या रुपये मिळेल. भाऊ, तुम्ही या गावचे आहात ना? काय पाणी आहे का पहिला? हो, जेव्हा फोन करेल तेव्हा ते पाणी पोच करता करतो. पंकज कंसे, सरपंच, उपसरपंच नाही, त्यांचं तर लक्षच नाही. कधीच लक्ष नाही. आजपर्यंत कधी फोन केला कधी पाणी आलं असं कधीच नाही झालं. तुमचं नाव काय? भगवान आल्हाट. भगवान आल्हाट. हां. ह्या वॉर्डातले सदस्य कोण आहेत? तांबडी सर. तुम्ही त्यांच्या कधी कानावर घातलं का? ते म्हणते तुम्ही अर्ज द्या. अच्छा, अर्ज करा.
उन्हाळा कडक आहे, अर्ज करणार कधी, तो पंचायतीकडे जाणार कधी, तो BDO साहेबांकडे जाणार कधी, आणि मग BDO साहेब थाटात सही कधी करणार, तो प्रस्ताव वर कधी जाणार. अरे राज्यकर्त्यांनो, जरा या अधिकाऱ्यांना कामाला लावा. आता हा महिना मे संपलेला आहे, पाऊस कधी पडेल माहीत नाही. अक्षरशः सूर्य आग ओकतोय. जून जुलै पाऊस कधी पडेल याची खात्री नाही. धरणांमधलं सुद्धा पाणी झपाट्याने खाली होतंय. संकट मोठं आहे, दुष्काळी परिस्थिती आहे. पंकज भाऊ, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे, परंतु प्रामुख्याने शासनाने इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर शासनाने इकडे लक्ष दिलं नाही तर ह्या जनतेचा तळतळाट भविष्यकाळामध्ये भोगावं लागेल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, आणे. हे परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे आणि वरुंडे, नळवणे किंवा या सगळ्या वाड्या वस्त्या, आनंदवाडी. आता इथं पंकज कंसे यांच्या माध्यमातून मोफत तुम्हाला पाणी मिळतंय. काय वस्तुस्थिती आहे, कोण कमी पडतंय? खरं तर मला 8 दिवस झाले तिथे येऊन, आणि 8 दिवसात बऱ्यापैकी 4 वेळा तरी यांचा टँकर आला असेल. आणि ग्रामपंचायतीचा टँकर एकदा आलाय, तो पण त्याचं पाणी भेटलं नाही, कारण की त्याचं पाणी तिकडेच संपलेत. खरं तर सरपंच, उपसरपंच आणि गावकरी पण कमी पडताय, कारण की ते सगळे तुम्हाला सांगताय की इथं असं होतंय तसं, पण त्यांनी एकदा तरी कंप्लेंट करावी. ते म्हणताय की ग्रामसेवक आम्हाला विचारायला नाही. तुम्ही पण एकदा त्यांना बोला की आम्हाला आम्हाला पाणी भेटत नाही. ते तर कमी पडतातच, हे सगळ्यांना दिसते, पण बोलणार कोणी नाही. पण खरं तर कमी पडतातच आहे. उपसरपंच कमी पडतात, सरपंच कमी पडते. काय तर त्यांना फक्त स्वतःच सगळेजण बघतात, पण गावकऱ्यांचा जेव्हा तुम्ही मत मागायला येतात तर तेव्हा तुम्ही काय म्हणता की ही जी आहे, तुम्हाला ही सोय देऊ, ती सोय देऊ. पण जशी जशी परिस्थिती येईल तशी तुम्ही सोय पुरवत जा. आता सगळ्यांना माहिती की प्रत्येक ठिकाणी हीट कशी आहे कशी नाही ते. आता 47 डिग्री तापमान आहे, तर मग पाणी कमी पडतंच आहे. पंकज भाऊचे खरं तर आभारच की त्यांनी सगळ्यांना पाणी पुरवठा केलाय, सगळ्यांची काळजी घेत आहे की प्रत्येकाला पाणी मिळतंय. की आणि काहींची परिस्थिती अशी नाही की विकतचं पाणी घेऊ शकतात ते, किंवा विकतचे टँकर ते घेऊ शकतात, अशी कोणाची परिस्थिती नाही आहे इथं सहसा. तर त्यांचे पण आभार. आणि शासनाने खरं तर काळजीने लक्ष दिलं पाहिजे, किंवा 5 वर्षांनी जेव्हा ते मत मागायला येतात तेव्हा त्यांना पण काहीतरी पॉईंट राहतो बोलायला की आम्ही केलंय म्हणून. आता एवढे दिवस झाले, एकतर सगळ्यांना माहिती मार्चपासून जो उन्हाळा चालू झालाय, तर त्याच्यात बऱ्यापैकी खूप असं झालंय की पाण्याची गैरसोय होती, भरपूर ठिकाणी होती, असं नाही. आणि पठार आणि इथे भरपूर दिवसांपासून असं दरवेळेस उन्हाळा आला की अशी गैरसोय होतच राहते. तर पूर्ण शासन ज्या पद्धतीने नियोजन करतंय, आता तुम्ही दुष्काळी भागामध्ये राहता, इकडे पाणी नसतं, फेब्रुवारी नंतर प्रॉब्लेम निर्माण होतो. जर वेळच्या वेळी प्रशासनाने नियोजन केलं तर ही वेळ येणार नाही. प्रशासन कमी पडतंय का कामचुकारपणा करतंय? नाही, आता मी तर हे बोलायला लहानच आहे, कामचुकारपणा वगैरे, पण प्रशासन नक्कीच कमी पडते. कारण की जर पंकज भाऊ हे करू शकतात तर कामचुकार म्हणजे काय? की लक्ष न देणे, कामाकडे लक्ष न देणे. पाणी प्यायला पाणी येतं पण थोडं कमी वेळ येतं. मग हे लक्ष आहे का दुर्लक्ष आहे? दुर्लक्षच होतंय. दुर्लक्ष म्हणजे कामचुकारपणा नाही होतंय, तसं होतंय. सर, काय तुम्ही सांगाल? इकडे पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे, आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही, पण शेवटी वास्तव स्वीकारलं पाहिजे. प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय का? काय व्हायला हवं, काय तुम्ही सांगाल? प्रशासनाचं 100% दुर्लक्ष होतंय. प्रादेशिकची जी पाईपलाईन आहे तर 8-8 दिवस पाणी येत नाही मुळात, आणि आलं तरी ते 2-2 अंडे पण येत नाही. ही वस्तुस्थिती खरी आहे. आणि ऐन उन्हाळ्याच्या जाळा सोसत असताना ग्रामपंचायतचे टँकर आम्हाला पुरेसे मिळाले नाही किंवा मिळत नाहीच, शक्यतो टाळाटाळ करताय. त्या परिस्थितीत पंकज भाऊंनी आम्हाला मोलाची साथ दिली. पंकज भाऊंचे प्रथमतः सर्व पठार विभागाच्या वतीने अभिनंदन. आणि त्यांनी शब्द दिलाय की जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत मी आहे, म्हणजे काळजी करू नका, फोन करा, तुम्हाला टँकर उपलब्ध करून देऊ. आता जलदान हे पवित्र दान आहे, आणि 12 दानांपैकी एक दान म्हणजे जलदान आहे. आणि जे काही 4-5 तत्व आहेत भूतलावर, अग्नी, पृथ्वी, जल, आकाश, तर हे जलतत्व, हे पवित्र तत्व त्यांनी अंगीकारले. त्याबद्दल पंकज भाऊंचे प्रथमतः अभिनंदन करतो. द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे पंकज भाऊंना, आणि अशीच उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. तालुक्याचे आमदार आपले कोण आहेत? अतुल शेडबँके. त्यांचं लक्ष आहे? आता पंकज भाऊ मदत करताय म्हणल्यावर त्यांचं लक्ष कसं मानावं लागेल? मग त्यांचं दुर्लक्ष होतंय. पुण्यात विधानसभेची निवडणूक आहे, असं दुर्लक्ष असणाऱ्या आमदारांना पुन्हा निवडून द्यायचं नाही देणार. मी तरी वैयक्तिक मतदान नाही करणार, कारण पूर्ण दुर्लक्ष आहे.
आमदार अतुल शेठ बेनके, आम्ही तुमचे स्पर्धक नाही, विरोधक नाही किंवा आम्ही लोकांना भडकवत नाही. जर या पाणी वाटपामध्ये नियोजन होत नसेल तर प्रशासनावर तुमची कमांड नाही का, हाही प्रश्न निर्माण होतो. विद्यमान खासदार आपण सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे. आता 4 तारखेला निकाल लागेल, कोण खासदार जो होईल तो होईल. त्यांनी या जनतेचा दुवा घ्या. आज पंकज कनसे या अडचणीच्या काळामध्ये पाणी पुरवठा करतायत, जनदानाचं पुण्याचं काम करतायत. आता पंकज भाऊंच्या मनात काय माहीत नाही. भविष्य काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका आहेत, कदाचित पंकज भाऊंच्या मनामध्ये आलं चला आपण जनतेला खूप मदत केली, लोक निवडून देतील का. पंकज भाऊ तुम्ही जर चांगलं काम करत राहिले तर ही जनता नक्की डोक्यावर घेईल. याचं कारण असं आहे, शेवटी जो माणूस कामाला येतो त्याच माणसाच्या पाठीमागं लोक उभी राहतात. मी प्रवीण कांबळे. सर्वप्रथम मी पंकज भाऊंचं हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो. कारण जी ग्रामपंचायत आमच्या आणे गावातली आहे ती आम्हाला आज कमी पडत आहे. प्रथमतः मी माझे सरपंच कोण आहेत? सरपंच आपल्या प्रियंकाताई दाते. त्यांना हा विषय माहिती का? सर्व माहिती. आजपर्यंत मला आपलं फेब्रुवारीपासून तर आजपर्यंत 2दा पाणी टँकर आलं. 1,000 लिटर पाणी ग्रामपंचायत चालेल. कधीपासून? फेब्रुवारीपासून तर आजपर्यंत. त्यानंतर आम्हाला पाणी आलं नाही. मी वारंवार त्यांना फोन केला, वारंवार विनंती केली. त्यानंतर त्यांचं उत्तर, मी त्यांना म्हटलं भाऊ मला जागतिकचं पाणी येत नाही. 1 वर्षापासून जागतिकचं पाणी येत नाही नळाला. माझा घरी स्वतःचा बोर आहे, मला पाणी जातं. पण फेब्रुवारी महिन्यामध्ये पाणी आटतंय. त्यानंतर पाण्याची अवस्था तर फार गंभीर होऊन जाते. त्यानंतर त्यांनी मला उत्तर काय दिलं, मी त्यांना बोललो की माझी पाणीपट्टी तुम्ही बघा थकीत आहे का. मी दरवर्षी पाणीपट्टी भरतोय, सर्व काही क्लिअर आहे. त्यांनी मला उत्तर दिलं का तुम्ही तुमचं नळ कनेक्शन बंद करा. हे त्यांचं काम आहे का? सर्व हे गावचे प्रथम नागरिक आहे. यांनी जर आपल्याला असं उत्तर दिलं तर आपण काय करायचं. आज कोण कुठालचे पंकज भाऊ कनसे हे आपल्या अनेक पात्रावर येतात, लोकांची दुरावस्था पाहून ते पाणी देतात. तसं साहजिकच आहे. हा माणूस पाणी देतोय तर सर्वप्रथम नागरिक पाणी देत नाही आपल्याला. त्यांनी आजपर्यंत आम्हाला विचारलं सुद्धा नाही पाणी तुम्हाला येतंय का नाही येत. आता पंकज कनसेंच्या मनात काय मला माहीत नाही. आता जिल्हा परिषद निवडणुका पुढ्यात आहे, तो बिचारा उभा राहील का नाही माहिती नाही, किंवा आता राम भरोसे जर पंकज कनसे उभे राहिले तर तुमच्या लोकांची साथ असेल. 100% साथ असेल. पंकज भाऊ हा कोण आता हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पठार भागावर आज हे टँकर चालू केलं. आज प्रत्येक त्यांना रात्री 10:30-11 वाजता वाटायला साहजिक आहे. आम्ही त्यांना 100% त्यांच्या पाठीशी उभं राहू. मी बाळासाहेब कदम. आमच्याकडं आमच्या गावामध्ये सोनारबागाची विहीर पाण्याचा एक जलस्रोताचं सार्वजनिक ठिकाण आहे आणि तिथून पाणी पंपिंग होत असतं. सर्वसाधारणपणे आमचा असा अंदाज आमच्या उत्सवापर्यंत म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी तोपर्यंत गावामध्ये भरपूर पाणी असतं. आणि जागतिकचं जे पाणी येतं मग ते पाणी काही 1000 लिटर ते पंपिंग व्हायला त्याला बिल पडतं का काय पडतं, हा भाग म्हणजे संशोधनाचा. आणि मग काय होतं, त्या विहिरीचं पाणी जोपर्यंत पुरतं तोपर्यंत गावात भरपूर पाणी. त्या विहिरीचं पाणी संपल्याच्या नंतर ते पंपिंग होणारं पाणी आमच्या टाक्याच उत्सवाच्या नंतर टाक्याच पूर्ण क्षमतेने भरल्या नाहीत. माझ्या नळाला नुसती हवा येतील, पाणी येत नाही. हे महाशय पंकजभाऊ खैरे यांनी कनसे यांनी महाशय का महोदय महोदय यांनी यांच्या वाढदिवसात निमित्त जो टँकर चालू केला त्या पाण्यावरतीच आम्ही हे करतोय. आणि मग ते पाणी जागतिकचं खाली तुमच्या 11 गावांची योजना आहे तिथं पाणी जाते. म्हणजे ते फ्लडनी येते का काय होते हे आम्हाला सांगतात. परंतु घाटाच्या जवळ पाण्याची टाकी आहे, त्याला लाईट बिल पडते का काय होते. आम्ही काय बघा त्या प्रोसिजरमध्ये. गावची लोकसंख्या किती? आमच्या गावाची सर्वसाधारण 8-10 हजार लोकसंख्या आहे. आणि गावठाणामध्ये हे पाण्याचं हे म्हणजे हे नळाचं पाणी व जागतिकचं पाणी हे सोनारबागाचं पाणी 2 टाक्यांमध्ये ते विभाजन असते. पण नेमकं त्याचं बिल जास्त येते म्हणून ते भरत नाहीत का काय, हा एक संशोधनाचा भाग आहे. तुम्ही सरपंच मॅडमला याबाबत विचारणा का केली नाही? सर्वसामान्य माणसं आता कसं जे सदस्य निवडून गेलेत त्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे. या तुमच्या वार्ड मधले सदस्य आमचे महबूबजाई तांबोळे आणि त्यांना का नाही विचारलं? आणि नाही पण आता त्यांच्यातला जो गोपनीय विषय आहे तो आपल्याला काय गोपनीयचं काय आपण त्यांना काय वाटपाचं विचारतोय का? आपण पाणी वाटपाचं विचारतोय. त्यांनी तो विषय तिथं मांडला पाहिजे ना, स्वतःहून मांडला पाहिजे. ही टाकी भरायला खर्च किती आहे का बा शासन फ्री करते का काय करते हे काय माहित. ही एक टाकी भरायला किती खर्च. आता समजा तिथं 2 टँकर सोडतात आणि पाण्याची जर अर्धी टाकी जर भरली तर इकडं फुरू होईल, नाही तर काय होईल. पाणी पुरत नाही. पाणी
पुरत नाही पूर्ण क्षमतेने भरतच नाही. दोष कोणाचा? दोष कोणाचा? आता हे जे वितरण प्रणाली हिचा दोष. तुम्ही इथं जन्मलेले, हा दोष तर आमचा म्हणावाच लागेल. या भूमीमध्ये जन्मला हा दोषच म्हणावा लागेल. शेतीला नाही, प्यायला सदन भागात असते तर अशी वेळ आली नाही, नसती आली. भविष्यकाळात स्थलांतर करायचा विचार? अब आता स्थलांतर एवढे दिवस गेले ना, आता काय स्थलांतर करणार? उडतर वयामध्ये स्थलांतर. काय अपेक्षा सरकारकडून? सरकारकडून कमीत कमी प्यायला जमिनीला पाणी मिळावं. प्यायला तरी पाणी मिळेल. हा. मेरा नाम आसमा तांबोई है और पंकज सर हम लोग को पानी दे रहे हैं, इसके लिए हम लोग उनके बहुत शुक्रगुजार हैं। हाँ कांबळे. कुठलं गाव? हाँ आणि प्यायला पाणी? पाणी प्यायला येत नाही ना लवकर. मग आता सध्या टँकर चालू आहे, कोणाचा आहे? पंकजचा आहे म्हणून पाणी भेटत आहे लवकर. पंकज गणसे? हा पंकज. आम्हाला असं कळलं की पंकज गणसे यांना जेडपीची निवडणूक लढायची म्हणून पूर्वतयारी चालली. हा तवा तर आहे ना. काही नाटक चालू आहे? ते निवडून येणार आहे तसं. अच्छा, निवडून येणार? हा निवडून येणार. का बरं निवडून येणार? हा मी आताच सांगतो आव्हान करतो. पाणी भरपूर देतात सर्व हे करतात. म्हणजे अडचणीच्या काळात मदतीला धावला म्हणून. मध्ये काय चावले सगळे. सरकार काय करते? सरकार नाव काय घेते सगळं आणि गावात. सरकार काय करते? हा सरकार काय? सरकार 8 दिवसातून पाणी देते. हा 4-8 दिवसातून पाणी देते. नळाला पाणी नाही. ग्रामपंचायत? 4 दिवस झाले पाणी नाही आता. ग्रामपंचायत? ग्रामपंचायतलाच पाणी नाही 3-4 दिवस झाले. ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? वाघ सुनीता. काय काम करताय? मी टेलरिंगचं काम करते आणि तसं तर गृहिणी आहे मी. एवढ्या मुली शिकवायला? किती पैसे घेतात? 1500 रुपये महिना. 1500 रुपये महिना? एवढे पैसे पुरतात का? नाही पुरत, पण आता क्लास 2 असतो ना. इकडे काय पिण्याच्या पाण्याची सोय गैरसोय? पिण्याचं पाणी तसं तर म्हणजे पुरेपूर नाही आहेत ग्रामपंचायतचं, पण आम्हाला ते कंशे दादा आहेत ना, त्यांनी जेव्हा फोन करेन तेव्हा पाणी दिलेलं आणि कमी पडलं तर ते देतात त्या. नमस्कार. नमस्कार. इकडे पिण्याच्या पाण्याची काय सोय गैरसोय? आता तसं म्हटलं तर पठार भाग हा तसा पाण्याच्या दृष्टीने वंचित असाच भाग आहे आणि एप्रिल-मे महिना तर फार अगदी पिण्याच्या पाण्याचं फार दुर्भिक्ष जाणवतं. परंतु एक गोष्ट निश्चित की आजही माणुसकीचा झरा इथे जिवंत आहे असं याचं उदाहरण म्हणजे आमचे कणसे साहेब. आता कणसे साहेब संपूर्ण नाव माझ्या पंकज भाऊ कणसे यांनी सातत्याने एप्रिल-मे महिन्यात ह्या अनेक गावांना नवळे त्या पठार भागाला पूर्ण त्यांनी पाणी पुरवलं. मोफत पाणी, कुठल्याही प्रकारचं विनामूल्य पाणी त्यांनी या पठार भागाला दिले. त्यांचं आमच्या सर्व पठार भागाच्या वतीने तसेच आमची जी विविध ज्या संस्था आहेत, जे मंडळं आहेत, यांच्यामध्ये खरोखर त्यांचा आभार मानतो. आणि त्यांना एक आमचा जो उत्सव असतो, उत्सवाचा एक आमच्या आमटेचा कार्यक्रम असतो आमच्या उमाजी नाईक मंडळाचा, तर त्या टायमाला त्यांचा एक सत्कार करण्याचं आम्ही एक नियोजित असं आम्ही हे केलेलं आहे, ठरवलेलं आहे. हे माझ्या मनात कालच आलेलं होतं. तर योगायोगाने आज ते नेमकी मला मुलाखत देखील द्यायचा योग आला आणि वाणीसाहेब आपण मुलाखत इथे येऊन घेतली आणि पठार भागाचा यालाच मी वाचा फोडली. त्याबद्दल तुमचं देखील आभार मानतो. मॅडम नमस्कार. नमस्कार वाणी साहेब. यंदाचा उन्हाळा खूप कडक आहे, इकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी? वाणी साहेब, आमच्या गावची लोकसंख्या 5,500 आहे. तरी आमच्या गावाला बेला प्रादेशिकचा पाणी पुरवठा गावठांसाठी होत असतो, तर परंतु तो बेला प्रादेशिकचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. तर आम्ही पंचायत समितीकडे जानेवारी महिन्यातच पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्ताव दिले होते. तर त्याच्यानंतर आम्हाला फेब्रुवारी-मार्च मध्ये ते पाणी चालू झालं, परंतु ते पाणी पंचायत समितीचं असं म्हणणं आहे का बेला प्रादेशिक गावठाणला असल्यामुळे आम्ही गावठांना काही टँकरने पाणी पुरवठा करू शकत नाही. तर त्यांनी वाड्यावास त्यांची लोकसंख्या पाणी पुरवठ्याचं पाणी तुमच्या गावठांमध्ये वेळेवर येत नाही. काय होतं, 2 दिवस आलं तर तिसऱ्या दिवशी येत नाही. त्यामुळे मग तिसऱ्या दिवशी जर नाही आलं तर तुम्ही संबंधितांना कळवत का नाही?
कळवलं सर वारंवार, परंतु त्यांचे उडवाउडवीचे उत्तर येतात. ते काही मोटार बिघडली, पाईपलाईन लिकेज झाली असे कारण देतात. शिंदे पाणी पुरवठ्याला बेल्ला प्रादेशिकचं बघतात ते. त्यांना मी त्यांच्या चुकीमुळे तुमच्या गावठाणामध्ये पाणी येत नाही, लोकांची गैरसोय होते, लोक सरपंचावरून नाराजी व्यक्त करतायत. 100% वाणी साहेब, मी लोकांच्या भावना समजू शकते. लोकांना खरोखर पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. एक दिवस जरी बेला प्रादेशिकचं पाणी आलं नाही तर पुढचे 2 दिवस लोकांना, कारण एक दिवस वरच्या वाढला असतं, एक दिवस खालच्या वाढला असतं, तसे आपण ऑलरेडी दिवसाआड पाणी देत असतो. जर एक दिवस मध्ये खंडित झाला तर 2 दिवसाचा गॅप पडतो. शासनाचे टँकर आम्हाला सध्या 65,000 पाणी लिटर मंजूर आहे. तर त्यात 20,000 लिटरचा एक टँकर आहे, एक 12,000 लिटरचा आहे. 20,000 लिटरच्या टँकरच्या 2 कॅप होतात आणि 12,000 लिटरच्या 2 कॅप होतात. असं 65,000 लिटर पाणी आम्हाला भेटतंय. आम्ही महिना 65,000 लिटर पाणी प्यायला, जनावरांना प्यायला पुरतं? नाही पुरत. कसं पुरेल? गावठाणला पाणीच नाही ना, ते फक्त वाड्या वस्त्यांसाठी. आम्ही गावठाणला वाड्या वस्त्यांचंच ऍडजस्ट करून कधीतरी गावठाणला टँकर वाटत असतो, परंतु ते पण पाणी काही गावठाणलाही पुरत नाही आणि वाड्या वस्त्यांनाही पुरत नाही. आम्ही प्रस्ताव का करत नाही? केलाय, वाढीव प्रस्ताव पण केलाय. 1 महिन्यापूर्वीच केलाय जनावरांच्या पाण्यासाठी वाढीव प्रस्ताव. आणि तो प्रस्तावामध्ये आम्ही मध्ये जे 65,000 लिटर पाणी होतं त्यात त्या टँकरच्या जो ड्रायव्हर आहे त्याच्या हलगर्जीपणामुळे मधल्या काळात पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यानंतर BDO साहेब स्वतः आले होते पंचायतीत. त्यांनी त्या संबंधित एजन्सीलाही कळवलं, त्या ड्रायव्हरलाही कळवलं. त्याच्यानंतर 3 दिवसापासून तो ड्रायव्हरही व्यवस्थित पाणी पुरवठा करतोय. त्यानंतर आम्ही जनावरांच्या पाण्यासाठी जो प्रस्ताव 1 महिन्यापूर्वी दिला होता तो प्रस्ताव देखील मंजूर होईल. येत्या सोमवारपासून ते पण टँकर चालू होतील. 20,000 लिटर त्याच्यात वाढ झालेली आहे. आजची जनावरांसाठी रिक्वायरमेंट 80,000 लिटर आहे, परंतु आता सध्या 20,000 लिटर वाढलाय. सोमवारपासून राहिलेले 60,000 लिटर देखील वाढतील अशी अपेक्षा आहे. आता इकडे तुमच्याकडे गावठाणामध्ये अनेक ठिकाणी प्यायला पाणी नसल्यामुळे खासगी टँकरनी पुरवठा होतो. म्हणजे कनसे नावाचा एक युवक पाणी पुरवठा करतो, पंकज कनसे. हो बरोबर. त्यांचं खूप कौतुक करतात, तुमच्यावर मात्र नाराजी व्यक्त करतात की सरपंचांचं दुर्लक्ष आहे. नाही वाणी साहेब, मी लोकांच्या भावना समजू शकते. प्रथमतः कनसे सर जे आमच्या गावाला पाणी पुरवठा करतायत, कनसे सरांचं मी खरोखरच मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आमच्या गावाची ते तहान भागवण्याचं खूप चांगलं कार्य करतात. आणि मॅडम, आता तुमच्या गावठा नदीमध्ये पंकज कनसे स्वतःच्या खासगी टँकरने पाणी पुरवठा करतात, लोक त्यांना दुवा देतात, तुमच्यावर मात्र नाराजी व्यक्त करतात. 100% वाणी साहेब, मी लोकांच्या भावना समजू शकते. कनसे सर जे आमच्या गावाला पाणी पुरवठा करतात त्याबद्दल मी खरोखर त्यांचे आभारी आहे. ते आमच्या गावातल्या लोकांची तहान भागवण्याचं काम करतात. त्यांचा हेतू त्याच्या मागे काय असेल तो असेल, परंतु त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि लोक तुमच्यावर नाराजी व्यक्त करतात. नाही वाणी साहेब, मी समजू शकते लोकांची नाराजी, कारण बेला प्रादेशिकचा पाणी पुरवठा जर 1 दिवस खंडित झाला तर पुढचे 4 दिवस लोकांना पाणी भेटत नाही. टँकरने पण आम्ही तो टँकर फक्त वाड्या वस्त्यांसाठी, परंतु आम्ही त्यातल्या त्यात ऍडजस्ट करून लोकांना देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु उन्हाळा कडक असल्यामुळे आता लोकही सध्याच्या काळात तापलेली आहेत. त्यांच्या काय भावना असतील त्या असू द्यात. मी एक महिला सरपंच या नात्याने त्यांची नाराजी समजू शकते, परंतु आम्ही आमच्या पद्धतीने पुरेपूर प्रयत्न करतोय आणि गावठाणाला जास्तीत जास्त पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि प्रयत्न करतोय. इथून मागे केले तर इथून पुढे देखील करत राहू. लोकांची असेल नाराजी आता ते समजू शकतो आपण. ग्रामस्थ असंही म्हणाले की आमच्याकडे पाणी येत नाही. मी सरपंच मॅडमला सांगितलं, मॅडम आमची घरपट्टी भरलेली आहे. सरपंच मॅडम म्हणाले एक काम करा, मग तुमचं कनेक्शनच काढून घ्या. वाणी साहेब, जे ग्रामस्थ म्हटले ना पाणी येत सरपंच मॅडम असं म्हटल्या, त्यांनीच मला निवडून दिलेले आहे, त्यांनीच मला सरपंच म्हणून या पदावर बसवलेले आहे. त्यांची नाराजी मी समजू शकते, परंतु मी असं सरपंच म्हणून कोणी व्यक्ती असं म्हणू शकत नाही की तुमचं कनेक्शन काढून घ्या वगैरे. परंतु आता ते म्हटले असतील, असू द्या. त्यांचंही डोकं जरा उन्हाळी गरम आहे, ते गरम आहे, त्यामुळे म्हटले असतील, असू द्या. त्यांच्या भावना शेवटी मी समजू शकते. मॅडम, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही. आमदार तुमचे, खासदार तुमचेच होते, ठीक आहे. आता तुमचं घर कुठला हा भाग वेगळा, प्रश्न कायमस्वरूपी सुटेल का, काय तुम्ही सांगा? नाही वाणी साहेब, नक्कीच देशाला स्वातंत्र्य म्हणून 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तरी आमच्या पठार भागावर पाण्याचा खूप गंभीर प्रश्न. उन्हाळ्यात जनावरांना पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांच्या चाराची खूप दुरावस्था होते. सगळ्या गोष्टी आहेत. खूप वर्षापासून हा पाणी प्रश्न काही सुटलेला नाही. तालुक्याच्या आमदारांनाही मी वारंवार सांगितलेलं आहे. आमदार साहेब देखील प्रयत्न करतायत पाणी पुरवठा जास्तीत जास्त पठार भागासाठी करण्यासाठी. त्यानंतर परत मधल्या काळात आपण पाहिलंच असेल, आम्ही अजितदादा पवार साहेबांकडे गेलो होतो, पाणी संघर्ष समिती पूर्ण आणि पठार भाग. त्यावेळी दादांनी आम्हाला आश्वासन दिले आणि दादांनी पहिल्याच एका दमात 74 लाख रुपये आम्हाला संरक्षणासाठी मंजूर देखील करून दिलेले आहे. तर आता अपेक्षा आहे सर्व, हो, सर्वेक्षण करण्यासाठी. तर अपेक्षा आहे सर्वांच्या. आता दादा आहेत तर दादा करू शकतात. दादांच्या माध्यमातून नक्कीच आमच्या गावाला पाणी उपसा सिंचनद्वारे जर उपलब्ध झालं तर कायमस्वरूपी पाणी टंचाईचा प्रश्न नक्कीच सुटेल आणि तो सुटेल दादांच्या माध्यमातून, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.